ऍक्च्युली ही संधी मला थोडीशी उशिरा मिळाली, पण हरकत नाही. भगवान के घर में देर है अंधेर नाही. हे नक्की आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण क्षमतेने नक्की जिंकू. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचलेला आहे. आज मी देखील पक्षात जरी काम करत असलो तरी मी एका बूथचा बूथ प्रमुख आहे, एक शक्ती केंद्र प्रमुख आहे आणि डे टू डे पक्षाचं काम करणं म्हणजे मी नगरसेवक झाले म्हणून नाही, तर नगरसेवक व्हायच्या आधी पण पक्षाचं डे टू डे काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते याच्याच होतो. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. पुणे महापालिका निवडणुकीनंतर आपण पुण्यातील सर्व नगरसेवकांच्या मुलाखती घेत आहोत. त्यांच्या मतदारसंघातील विजन, त्यांच्या मतदारसंघातील विकास कामे यासह अनेक विषयावर त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारत असतो. अशातच आता आज आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आहेत पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि भाजपचे पुणे उपाध्यक्ष सुनीलजी पांडे. पांडे साहेब, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर नगरसेवक म्हणून तुम्ही आता सध्या काम करताय, कसं काम सुरू आहे, काय वाटतं एकंदरीत? नगरसेवक म्हणून खूपच आनंद आहे की आधी मी गेले 30-35 वर्ष काम करत होतो, पण आज एक मला संधी मिळाली नगरसेवक झाल्यानंतर जनतेची सेवा जास्तपणे प्रभावी करण्याची. त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या माध्यमातून माझ्या 15-20 सहकाऱ्यांबरोबर हे कामकाज करत असतो दैनंदिन. साधारण सकाळी 8-8:30 दिवस चालू होतो, तो रात्री 11-12 वाजता संपतो. काय जनतेचे प्रश्न, कोणते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आता सध्या प्रयत्न करताय? आता माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्वाचे 2 प्रश्न मला प्रकर्षाने जाणवतात. तो म्हणजे एक पाणी समस्या आणि दुसरा आहे ट्रॅफिक समस्या. बरं, या 2 प्रश्न तुम्ही मुख्य काम करताय, परंतु एकंदरीत आपण सुरुवातीला जे निवडणुकीच्या आधी जी भाजपची पहिली यादी आली त्यामध्येच तुमचं नाव आलं, तुम्हाला तिकीट मिळालं. काय अपेक्षा होती का तुम्हाला तिकीट मिळालं अशी? 100% अपेक्षा होती. म्हणजे ऍक्च्युली ही संधी मला थोडीशी उशिरा मिळाली, पण हरकत नाही. भगवान के घर में देर है अंधेर नाही. हे नक्की माझ्या संघटनेतल्या सर्व नेत्यांनी म्हणजे मुरलीधर मोहोळ साहेब असतील, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील, सिद्धार्थजी शिरोळे असतील, आमचे संघटनेतले महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस राजेशजी पांडे असतील आणि शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, या सर्वांच्या प्रयत्नामुळे माझी ही उमेदवारी अत्यंत चांगल्या पद्धतीने पहिल्या यादीतच माझं नाव जाहीर झालं. काय तुमचा संघर्षाचा काळ कसा होता? तुम्ही पक्षामध्ये 30-32 वर्षापासून कार्यरत आहे अशी माहिती मिळाली. कसं एकंदरीत 30-32 वर्षाचा प्रवास आहे भाजपमध्ये? 30-32 वर्षाच्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळजवळ 25 वर्ष तर आमची विरोधकामध्येच गेली. भारतीय जनता पार्टी गेले 5 वर्ष ही सत्तेत होती संपूर्ण बहुमताने. त्याच्यानंतर 3 वर्षाचा कालखंड हा प्रशासकीय राज गेला आणि आता नवीन 2025 पासून याला सगळ्याला सुरुवात झाली आणि आता चांगल्या पद्धतीने काम करणं, हे जुना झालेला भूतकाळ हा मी विसरून गेलो. पण एक नक्की आहे की मिळालेल्या संधीचं मी 100% सोनं करणार. तुम्ही अनेक आंदोलनं केली पुण्यामध्ये, सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आवाज देखील उठवला. असा कोणता किस्सा आहे की तो तुमच्या कायम आठवणीत राहील? 2002 सालचा मला एक किस्सा आठवतोय. बालगंधर्व रंग मंदिरामध्ये आमचे रज्जू भैयाजी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्यावेळेला त्या ठिकाणी इतर पक्षातली लोक तो कार्यक्रम बंद पाडणार होते. तर तो बंद पाडू नये म्हणून मी आणि तत्कालीन भाजपचे शहर अध्यक्ष अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन त्या ठिकाणी गेलो की तो कार्यक्रम बंद पडू नये म्हणून. पण त्याचं इतकं तीव्र आणि उग्र स्वरूप झालं की त्यावेळेला काही सरकारी मालमत्तांचं नुकसान झालं. आम्हाला साधारण 1-1.5 दिवसाचं पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला मुक्काम करायची वेळ आली आणि त्याचा सगळ्याचा परिणाम असा झाला, 2002 ते 2014 पर्यंत मी माझ्या पासपोर्टला मुकलो. 14 वर्ष ती केस मला निर्दोष म्हणून करायला लागली. हे माझ्या सगळ्यात मोठं आंदोलनांमधलं सगळ्यात मोठं आंदोलन होतं. तुम्ही ज्या प्रभागामध्ये निवडून आलात त्या प्रभागामध्ये वाहतुकीची समस्या गंभीर आहे. थोडी वाहतूकमध्ये नागरिकांना त्रास होते. कसं उपाययोजना करण्यासाठी काय तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत? हे बघा, जशी शहराची व्याप्ती वाढत चाललेली आहे तसं वाहतुकीचा ताण हा सगळ्याच भागात येतोय. पण कोथरूड, शिवणे, उत्तम नगर असेल, नवसह्याद्री सोसायटी असेल किंवा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा परिसर असेल, ह्या भागातनं येणाऱ्या पब्लिक, पुणे शहरामध्ये आणि जाणारं पब्लिक, याच्यामध्ये
खूप आहे. संध्याकाळच्या वेळेला जी गर्दी होती किंवा सकाळच्या वेळेला कर्वे रोडवर जी अभूतपूर्व गर्दी होत असते, त्या ट्रॅफिक समस्येवर आम्ही एक 14 नगरसेवकांनी, म्हणजे हा माझा एकट्याचाच नाही, आम्ही 14 नगरसेवक, त्यातनं नागरिकांची मुक्तता कशी होईल याच्यासाठी आम्ही 4ही नगरसेवक प्रयत्न करत आहोत. त्याच्यात एक चांगला उपाय आम्हाला मिळालेला आहे, म्हणजे नदीपात्रातला रस्ता, की जो आता डेक्कन पासनं आम्ही पाहतो ते नळस्टॉपच्या थोडं पुढे, सॉरी नळस्टॉप नाही त्याला, आपण नदीपात्रातला रस्ता रजपूत वीट भट्टीपाशी संपतो, पण रजपूत वीट भट्टीपासून उजवीकडे वळून आपण मेंदळ गॅरेजकडे जातो, त्याच्याऐवजी तोच रस्ता कंटिन्यू पुढे जाऊन म्हात्रे पुलाच्या खालनं जाऊन डीपी रोड या ठिकाणी जर तो रस्ता चालू झाला तर कर्वे रोडवरचा संपूर्ण ताण वाहतुकीचा कमी होणार आहे नक्की. तुम्ही गेल्या काही दिवसाखाली मागणी केली की जे पूल आहेत पुलावरती झाडे तोडण्यात यावीत आणि जे भिडे पूल आहेत तिथे फक्त दुचाकी आणि 3 चाकापर्यंतच्या परवानगी द्यावी. काय एकंदरीत त्या संदर्भात काय सांगाल? हे बघा, पुणे शहरात अनेक पूल झालेले आहेत, काही जुने आहेत, काही नवीन आहेत, पण त्या ठिकाणी अचानकपणे काही झाडं उगवली, ती पक्ष्यांच्या विष्ठेतनं उगवली असं मला कळालेलं आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या बालगंधर्व ब्रिजवरच जवळजवळ 14 झाडं अशी आली आहेत की ज्याच्यामध्ये वड आणि पिंपळ आहे, आणि ती आलीत पण अशा ठिकाणी की त्या ठिकाणी भविष्यात त्या पुलाला धोका संभवतो, आणि जर तो पूल जर चुकून जर त्याला काही जर झालं तर खूप मोठी हानी होऊ शकते. तर ती टाळण्यासाठी पुलांवर आलेली झाडं काढून दुसऱ्या ठिकाणी त्याचं रिप्लांटेशन करावं, हा माझा आग्रह आहे, जेणेकरून पुलाची पण खूप त्या प्रकारे चांगली संरक्षण होईल आणि तो पूल दीर्घकाळ टिकेल, अशी ती त्याच्या मागची खरी माझी स्वतःची भूमिका आहे. पण आता प्रत्येकाने ती वेगवेगळ्या पद्धतीने घेतली तर त्याला मी काहीच करू शकत नाही. तुम्ही भाजपमध्ये पुण्याच्या उपाध्यक्ष पदावरती आहात. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करताय आणि एकंदरीत भाजपला मोठे यश मिळाले पुण्यामध्ये, आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कशी तयारी सुरू आहे? आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण क्षमतेने नक्की जिंकू, कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचलेला आहे. आज मी देखील पक्षात जरी काम करत असलो तरी मी एका बूथचा बूथ प्रमुख आहे, एक शक्ती केंद्र प्रमुख आहे, आणि डे टू डे पक्षाचं काम करणं म्हणजे मी नगरसेवक झालोय म्हणून नाही, तर नगरसेवक व्हायच्या आधी पण पक्षाचं डे टू डे काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते, याच्याजवळ 3 ते 5 हजाराची संख्या आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा बेस असलेला पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्हाला निवडणूक येणारी ही सोपीच जाणार आहे. तुम्ही जे विचारताय की कशा पद्धतीने काम असेल, अनेक प्रकारे आम्ही काम करत असतो. आता SIRच्या संदर्भात माझं सर्वच पुणेकरांना आव्हान आहे, माझ्या एकट्याच्या प्रभागात नाही तर सर्वच पुणेकरांसाठी आव्हान आहे. SIR मध्ये सर्व नागरिकांनी आपलं मॅपिंग करून घ्यावं, कारण आज झालेलं मॅपिंग हे भविष्यात 20 वर्षांनीच परत संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मॅपिंगवर आता आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत आहोत. हीच एक मोठं काम आमचं आता चालू आहे, ते पुढील 1-5-6 महिने चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी आवाहन केले जनतेला, या संदर्भात काय सांगाल, तुमची प्रतिक्रिया काय? अत्यंत गरजेचं आहे. ज्या वेळेला आपला देश संकटात असतो त्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान जनतेला उद्देशून ज्या वेळेला काही गोष्टी सांगतात त्या आपण अंमलबजावणी करणं हा आपल्या संपूर्ण भारतीयांचा एक, खरंच सांगायचं झालं तर ऐकलंच पाहिजे असं माझं मत आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा असा आरोप आहे की राष्ट्रवादीला निधी कमी देण्यात येतोय पुणे महापालिकेकडून. काय या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे? असं नाहीये काही, निधी तर सगळ्यांना मिळतोय, कोणी सांगत नाही. प्रमाण त्याचं कमी जास्त असतं, हे निधी मिळतच नाही असं नाही, निधी सगळ्यांना मिळतो, फक्त त्याचं प्रमाण थोडंफार कमी असतं, कारण त्या भागातल्या गरजांप्रमाणे ते निधीचं वाटप होतो. तो निधी माझ्या प्रभागात देखील मला जे वाटतंय तोच निधी मी मांडत असतो. त्याच्या तुलनेत आम्हाला पण आता माझी मागणी खूप मोठी होती पण मलाही कमी मिळालाय, पण तो सरते शेवटी अख्ख्या पुणे शहराचा विचार करूनच केला जातो. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचे किंवा इतर कोणाचे आरोप असतील तर ते चुकीचे आहेत. तुम्ही अनेक प्रभागामध्ये कामं करताना दिसताय, ड्रेनेजचे कामं असतील, जे पाण्याच्या संदर्भात प्रश्न असेल, आणखी कोणकोणते प्रश्न सोडवायचे तुमच्या प्रभागातील प्रमुख प्रश्न कोणते सोडवण्यासाठी तुमचे प्रयत्न असणार आहेत पुढील वर्षीपर्यंत? सगळ्यात मोठं म्हणजे आता खरं तर बघितलं तर माझा जो प्रभाग आहे हा हिरवागार प्रभाग आहे, तो जतन होण्यासाठीच त्याच्यामध्ये मी आणखीन रिप्लांटेशन करणार. आता काही ठिकाणी जुनी जी झाडं झाली आहेत ती हळूहळू वेगवेगळ्या कारणाने पडतायत, कारण कसं झालंय, झाडाच्या मुळाशी सिमेंट
हा एक अत्यंत गंभीर विषय होत चाललेला आहे. ते सिमेंट बाजूला करणं हे माझं पहिलं पथ विभागाकडनं काम असेल की सगळ्या झाडांच्या मुळांना मोकळा श्वास घेऊ द्या. त्याच्याकरता वृक्षारोपण तर आहेच, पण प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये एक नवीन 2-2 झाडं, देशी झाडं लावावीत. आता काय चाललंय, सगळीकडे आपले सगळी विलायती झाडं लावल्या जात आहेत. त्याचा आपल्या पक्ष्यांना काही उपयोग होत नाही, आपल्या पर्यावरणाला काही उपयोग होत नाही. पर्यावरणपूर्वक वृक्ष लावण्यासाठी मी प्रयत्न करणार. फर्ग्युसन परिसरात हा पाण्याचा प्रश्न गंभीर होता. तर पाईपद्वारे पाण्याचा प्रॉब्लेम काहीतरी सॉल्व्ह झाला अशी माहिती मिळाली. काय कधीपासून प्रॉब्लेम होता काय? गेले 5 ते 8 वर्षापासून हा प्रॉब्लेम होता. पुण्यनगरीचे तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते फर्ग्युसन कॉलेजवरील टेकडीवरील पाण्याच्या टाक्या बांधून त्यावेळेला शुभारंभ केला होता. त्या बांधून आज सगळ्यात पूर्ण झाल्या नव्हत्या. आमच्या सर्व नगरसेवकांच्या, म्हणजे माझ्याच एकट्याचं नाही, तर 9 नगरसेवक ह्या बाउंड्रीवर आहेत. प्रभाग 29 आणि प्रभाग 12 मधले सगळ्यांच्या लक्षात आलं की ही जर टाकी चालू झाली तर भरपूर प्रमाणात भंडारकर रोड, प्रभात रोड, आपटे रोड, पुलाची वाडी या भागातील पाण्याचा प्रश्न सुटेल. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी मिळून हे सामुदायिक प्रयत्न केले आणि त्याचा आम्हाला यश पण आलं. काल परवाच लाईन वॉशआउट करून झालेली आहे. पाणी आता कालपासूनच सोडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा फरक जाणवायला येतोय. तक्रारींचं प्रमाण कमी होत चाललंय. तर पुण्यातील उद्यानामध्ये खाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे पुणे महापालिकेने. या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया काय? हो, मलाही हे आता 1.5 महिन्यापूर्वीच कळालं. माझ्या प्रभागात श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान आहे, तसंच कमला नेहरू पार्क पण आहे. दोन्ही ठिकाणी खाण्यासाठी बंदी केलेली आहे. खाणं म्हणजे संध्याकाळी फिरायला येणारे नागरिक त्यांच्या मुलांना घेऊन येतात, त्याला ते घरनं डबा आणतात किंवा आजूबाजूला कुठेतरी हातगाडी असेल तर त्या हातगाडीवरनं भेळ असते, शेंगदाणे असतात, खारेदाणे असतात किंवा फुटाणे असतात. हे खायला देखील बंदी केली. हे थोडंसं माझ्यासारख्या नगरसेवकाला थोडासा आश्चर्याचा धक्का आहे हा. पण मी एक नक्की सांगतो, मी उद्यान प्रमुख पुणे महानगरपालिकेचे जे घोरपडे साहेब आहेत त्यांच्याशी पाठपुरावा करून हा निर्णय रद्द करण्यासाठी पुणे महापालिकेची मुख्य सभेचा आधार घ्यायला लागला तरी मी नक्की घेणार. साहेब, आपल्या प्रभागामध्ये काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडत असतात पावसाळ्यामध्ये. त्या संदर्भात काय पावसाळापूर्व उपाययोजना करण्यासाठी तुमची तयारी कशी सुरू आहे? ऍक्च्युली मी 1-1.5 महिन्यापूर्वीच महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयात कर्वे रोड आणि वारजे या कर्वे रोड नाही, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय आणि वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात मी माझी तक्रार आहे, माझ्याकडे पत्र पण आहे, तुम्ही म्हटलं तर मी आता दाखविली. तर त्या ठिकाणी मी अर्ज केलेला आहे की धोकादायक वृक्ष व त्याच्या फांद्या त्वरित छाटणी करून घ्यावी. भविष्यात मोठं वादळ आलं, पाऊस खूप झाला तर त्याच्या फांद्या तुटून त्या लोकांच्या अंगावर पडून जीवितहानी होऊ शकते. तर ती टाळण्यासाठी ऑलरेडी मी 1-1.5 महिन्यापूर्वीच पत्र दिलेले आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. होते पुणे महापालिकेचे नगरसेवक सुनीलजी पांडे. आमचे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. नमस्कार.